नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गाजरचा हलवा। याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग हा आपल्या हलव्याला आलेला आहे। खूपच सुंदर असा गाजराचा हलवा हा तयार होतो। तुम्ही या हिवाळ्यात नक्की ट्राय करा गाजर हलव्याची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे या ठिकाणी अर्धा किलो गाजर घेतलेला आहे। आपल्याला त्याची वरची स्किन ही पूर्ण काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ पाण्याने गाजर हे धुवून घ्यायचे आहे, म्हणजे जी डस्ट वगैरे जी गाजरची वरची घाण लागलेली असते ती पूर्णपणे निघून जाते। या प्रकारे आपण सर्व गाजर हे स्वच्छ करून घेणार आहोत। इथे मी सर्व गाजर हे स्वच्छ करून घेतलेले आहे। यानंतर आपण हे गाजर किसून घेणार आहोत। इथे आपल्याला जास्त बारीक गाजर आपल्याला हे किसायचे नाही आहे। या ठिकाणी आपल्याला जे मोठे जी साइड असते त्या साइडने आपल्याला गाजर हे किसून घ्यायचे आहे। इथे आपले सर्व गाजर हे किसून झालेले आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला किस करून घ्यायचं आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत। यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। इथे आपण 2 चमचे तुपाचा वापर करणार आहोत। यानंतर आपण यामध्ये जे काजूचे तुकडे घेतलेले आहे, इथे आपण 5 ते 6 काजूचे तुकडे यामध्ये आपल्याला हे फ्राय करायचे आहे। आपले काजू हे फ्राय झालेले आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर आपण जे गाजर किसून घेतलेले होते ते आता यामध्ये आपण सर्व गाजर हे गाजराचा किस हा टाकून घेणार आहोत। आपल्याला इथे आता गॅसची हाय फ्लेमवर गाजराचा किस हा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे। आपल्या इथे किस परतून झालेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे। मी इथे दूध हे साय सकट घेतलेलं आहे। त्यानंतर आपण ही घरगुती साय मी काढून ठेवलेली होती ती 2 चमचे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। साय आपण यासाठी टाकलेली आहे की आपल्याला खव्याची गरज पडणार नाही आणि गाजराचा हलवा हा खूपच स्वादिष्ट असा हा तयार होतो। आपल्या इथे दूध हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यानंतर आपण यामध्ये 1 वाटी साखर मी या ठिकाणी टाकलेली आहे। इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहे, त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे साखरेचा वापर करू शकता। साखर ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता इथे मी ड्रायफ्रूट पावडर टाकलेली आहे। इथे मी 1 वाटी घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी वेलची पावडर घेतलेली आहे। काजू फ्राय केलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व टाकून आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता साखर टाकल्यामुळे इथे आपल्या हलव्याला पाणी सुटलेलं आहे। इथे आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपल्याला हलवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता थोडंसं आपलं पाणी अजून बाकी आहे। परत आपण 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता इथे आपला गाजराचा हलवा हा तयार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे। आता आपण हा सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। किती सुंदर रंग हा आपल्या हलव्याला आलेला आहे। तुम्ही या हिवाळ्यात नक्की ट्राय करा। गाजराचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही इथे बघू शकता खूपच टेस्टी असा हलवा आपला तयार होतो। आता आपण गार्निशिंग करून घेणार आहोत। यासाठी मी काजूचे तुकडे गार्निश करून घेत आहे। अतिशय टेस्टी असा हलवा तयार होतो। तुम्ही ही नक्की ट्राय करा। आता आपला हा हलवा खाण्यासाठी रेडी आहे।
रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.